हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? कसे आहात? गुड इव्हिनिंग. स्टडी चालू आहे. युनिट टेस्ट चालू झाली असेल असं माझा अंदाज आहे, बरोबर की नाही? 3 days देर विल बी द युनिट टेस्ट. प्रथम घटक चाचणी म्हणतात तिला मराठीमध्ये. तर ठीक आहे, अभ्यास चाललेला आहे. काल आपण इंग्रजीमधले छोटे छोटे वाक्य घेतलेले आहेत, ते तुम्ही केले असेलच नाही का? स्वतःचे. थोडं चुकलं तरी चालतं इंग्रजी, पण सर्वसाधारणपणे आपण जे बोलतो, जे समोर दिसतं ते बोलण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे इंग्लिश आपल्याला सहजासहजी येऊ शकतं. आणि इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट ॲज फार ॲज इंग्लिश लँग्वेज इज कन्सिडर. ओके, टुडे we will have to learn maths, x axis, y axis. You know how many quadrants are there? चरण किती आहेत? 4 चरण आहेत. पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण आणि चौथं चरण. पहिल्या चरणामध्ये सर्व कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, बरोबर. दुसऱ्यामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. तिसऱ्यामध्ये सर्व निगेटिव्ह कोऑर्डिनेट, एक्स आणि वायचे निगेटिव्ह. चौथ्या चरणामध्ये एक पॉझिटिव्ह आणि खालचा वाय निगेटिव्ह, बरोबर की नाही? तर अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाईज आहे? गिव्हन अँगल इन विच क्वाड्रंट लाईज. मग आता या ठिकाणी पहिला अँगल दिलेला आहे 180 डिग्री. आता 180 डिग्री अँगल कोणत्या चरणामध्ये लाईज आहे? प्रथम पॉझिटिव्ह जर असेल तर घड्याळाच्या उलट काट्याच्या दिशेने, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन आहे बघा. इथून अँटी क्लॉकवाईज 180 डिग्री. हा 90 झाला, 90 डिग्री. 90 + 90 180 डिग्री. हे बघा 180 डिग्री अँटी क्लॉकवाईज. मग 180 डिग्री इट लाईज इन द सेकंड क्वाड्रंट. दुसऱ्या चरणामध्ये हा 180 डिग्री आहे, बरोबर. कोणत्या चरणात आहे? दुसऱ्या चरणात. मग आता दुसऱ्या चरणात, तिसऱ्या चरणात निगेटिव्ह, पण दुसऱ्या चरणामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे. कोणते? दुसऱ्या चरणात निगेटिव्ह पॉझिटिव्ह, बरोबर. तिसऱ्या चरणात सर्व निगेटिव्ह आणि चौथ्या चरणात हे काय आहेत? हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे, बरोबर. हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि वाय कोणता आहे? निगेटिव्ह. अशा प्रकारे पहिलं चरण पॉझिटिव्ह, दुसरं चरण निगेटिव्ह, हा वर वाय ॲक्सिस पॉझिटिव्ह, तिसरं चरण सगळे निगेटिव्ह आणि चौथं चरण हा पॉझिटिव्ह आणि हा वाय ॲक्सिस निगेटिव्ह. मग 180 डिग्री लाईज इन द सेकंड क्वाड्रंट. कोणत्या? सेकंड क्वाड्रंट. दुसरं आहे 310 डिग्री, 310 डिग्री. कोणत्या चरणात लाईज झाला? 310 डिग्री इट लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट. 9 × 9 = 9, 2 × 18, 9 × 3 = 27, 9 × 4 = 36. हे 360 डिग्री आहे. किती डिग्री आहे? 360 डिग्री. हे 90 डिग्री, हे 180 डिग्री, बरोबर. हे किती? 270 डिग्री. 9 × 3 = 27 आणि 9 × 4 = 36. मग आता हे 360, आता 310 म्हणजे 50 घालवले म्हणजे 310 डिग्री हा कोणत्यामध्ये लाईज? हा इथे. 9 × 18, 9 × 3 = 27, 270 आणि 40 डिग्री. हा 40 अंशाचा आहे. किती अंशाचा आहे? 40. म्हणजे 310 डिग्री इज लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट. चौथ्या चरणामध्ये हा आहे 310. आता बघा मायनसचे आहेत, मायनस, वजा. -340 डिग्री, -340 डिग्री असे क्लॉकवाईज डिरेक्शन, परंतु खालून. हे बघा क्लॉकवाईज
90, 180, 270, 270 आणि इथपर्यंत 340, म्हणजेच -340 डिग्री लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट. इट लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट. पहिल्या चरणामध्ये -340 आहे. बरोबर. आता दुसरं आहे -140 डिग्री -140 म्हणजे -140 डिग्री. कोणत्या चरणात आहे? 90 डिग्री, 180 डिग्री. बरोबर. हे किती डिग्री? 270. किती? 90 डिग्री, 180 डिग्री. बरोबर. 180. मग -180 -140 कुठे होतील? इथे. बरोबर की नाही? 90 आणि हे 50, इथे -140 होती. उलटे आपण उलट घेतो ना, अँटी क्लॉकवाईज, म्हणून -140 इथं होती. कोणत्या क्वाड्रंटमध्ये? 90 आणि 5 14, 140 इथपर्यंत होती. हे बघा, इथपर्यंत, इथून तर इथपर्यंत. तर हे थर्ड क्वाड्रंटमध्ये लाईज. -140 डिग्री लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. तिसऱ्या चरणामध्ये -140 डिग्री असणार आहे. मग या ठिकाणी बघा, असे उलट अँटीक्लॉक -340 काय होतात? 9 9 9 18 9 3 70, हे 270 झाले. -270 आणि हे किती? 340 ना. की 70 अंशाचा कोण हा अंश किती? 70. 270 आणि हा 70 किती झाला? -340, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. त्याचप्रमाणे हा 90 आणि 50 -140 हा कुठे आला? थर्ड क्वाड्रंटमध्ये. अशा प्रकारे 4 मार्काचे प्रश्न येतात मित्रांनो. 12वी 11वी. हे 11वीचं आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, फार महत्त्वाचं आहे. ओके, स्टडी करा.